प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा वैरी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. पण अफजल खान तेव्हाच मेला नव्हता, कारण अफजल खान पालखीमधून पळून गेला होता. नंतर त्याला मारणारा होता संभाजी कावजी कोंढाळकर. याने तलवारीने अफजल खानाचं मुंडकं कापलं होतं. तेव्हा अफजल खान मेला. पण याच संभाजी कावजी कोंढाळकर यांना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी संपवलं. शिवरायांनी संभाजी कावजी यांना यमसदनी पाठवले होते. काय घडलं असावं असं पाहूया या व्हिडिओमधून. जय हिंद. स्वराज्याचा पराक्रमी आणि कर्तबगार शिलेदार संभाजी कावजी कोंढाळकर यांनी जुन्नरचा किल्ला स्वराज्यात आणला व ते राजगडावर गेले. तिथे पोहोचतात तानाजी मालुसरे यांनी सर्व हकीकत महाराजांना सांगितली. छत्रपती शिवरायांनी संभाजी कावजी यांना स्वराज्याचे बाहुबली हा किताब दिला व जुन्नरचे किल्लेदार म्हणून नेमणूक केली. त्यांच्या या पराक्रमामुळे महाराजांनी त्यांना 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा भेटीवेळी अंगरक्षक म्हणून सोबत घेतले होते. खानाचा वध केल्यावर संभाजी कावजी यांनी खानाच्या पालखी घेतलेल्या भोयांचे पाय कापले. पालखी खाली कोसळली आणि मग संभाजी कावजी कोंढाळकर यांनी जखमी खानाचे मुंडके तलवारीने धडावेगळे केले. या पराक्रमामुळे छत्रपती शिवराय फार खुश झाले, कारण या युद्धात सगळ्यात मोठी कामगिरी ही संभाजी कावजी कोंढाळकर यांनी केली. जर हे झाले नसते तर खानाला त्याच्या फौजेने जिवंत विजापूरला नेले असते व छत्रपती शिवरायांचा खानाला संपविण्याचा हेतू हा साध्य झाला नसता. मग 1660 वर्षी शिवराय पन्हाळ्याच्या वेढ्यात सापडले. तेव्हा शाहिस्तेखान लाल महालात तळ ठोकून बसला होता. त्या काळात त्याने वतने देऊन स्वराज्यातील अनेक सरदार मंडळी फोडायला सुरुवात केली. सर्जेराव गाडे, जसवंतसिंग कोकाटे हे सरदार खानाला जाऊन मिळाले. वतनासाठी त्यांनी स्वराज्याशी फितुरी केली व किल्लेदार संभाजी कावजी यांचा पराक्रम देखील खानाच्या कानावर पडला होता. त्यांना स्वराज्यातून कसं फोडायचं असा प्रयत्न स्वतः शाहिस्तेखान करू लागला. म्हणून त्याने संभाजी कावजी कोंढाळकर यांचा भाऊ बाबाजी राम कोंढाळकर याला वतनाचे आमिष दाखवले. मग वतनासाठी लोभी पडून बाबाजी राम हा खानाला जाऊन मिळाला. 1661 या वर्षी महाराज राजगडावर आले. तेव्हा त्यांना ही घटना समजली. त्यांनी किल्लेदार संभाजी कावजी कोंढाळकर यांना बोलावून घेतले. आपल्या बंधुराजास आपण कैसे जाऊ दिले असा जाब विचारला आणि राजगडावरून गड उतार होण्यास सांगितले. ही शिवरायांची नाराजी योग्य होती, मात्र याचा चुकीचा अर्थ संभाजी कावजी कोंढाळकर यांनी घेतला व मनात राग धरून स्वराज्याची फितुरी केली. संभाजी कावजी कोंढाळकर हे शाहिस्तेखानाला जाऊन मिळाले. त्याने संभाजी कावजी यांचा फार मोठा सन्मान केला. 4000ची मनसबदारी दिली व संभाजी कावजी कोंढाळकर यांना चाकणचे किल्लेदार देखील बनवले. ही खबर महाराजांना लागली. शिवरायांनी त्यांची जुन्नरची किल्लेदारी रद्द करून टाकली. त्यांच्या मनाला फार वाईट वाटले. शिवरायांनी प्रतापराव गुजर म्हणजे तेव्हाचे कुडतोजी गुजर यांना चाकणची मोहीम दिली व संभाजी कावजी कोंढाळकर यांची समजूत काढा, त्यांना स्वराज्यात पुन्हा घेऊन या असे आदेश महाराजांनी प्रतापराव गुजर यांना दिले. 1662 वर्षी आनंदराव गुजर यांना घेऊन प्रतापराव चाकणच्या किल्ल्यावर गेले. प्रतापराव गुजर यांनी चाकणला वेढा दिला. फार मोठी कापाकापी झाली. संभाजी कावजी कोंढाळकर यांची 4000ची गनिम फौज प्रतापराव गुजर यांनी कापून काढली व संभाजी कावजी कोंढाळकर यांना स्वराज्यात येण्याचे आवाहन केले. प्रतापराव म्हणाले, अरे कावजी, राजांनी तुला बोलवलंय, परत ये, तू आमच्यासोबत परत चल. संभाजी कावजी म्हणाला, आता ते होणार नाही. ते माझ्यावर नाराज झाले आणि आता मी इथला चाकर नाही तर 4000 फौजेचा मनसबदार आहे. शिवाय खानाकडून रोख रक्कम मला मिळते. आता मी कुठेही जाणार नाही. प्रतापराव गुजर यांनी संभाजी कावजी याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यात अपयशी ठरले व त्यांनी ओळखलं की जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. प्रतापराव गुजर म्हणाले, तुला मी शेवटचं सांगतोय, आमच्या स्वाधीन हो, राजांकडे चल, त्यांना तुझी गरज आहे. म्हणून आम्ही शिवरायांच्या इच्छेखातर इथवर तुझ्यासाठी पायघड्या घालत आलोय, नाहीतर मला माझी शमशेर उचलावी लागेल. असं म्हणताच त्या संभाजी कावजी यांनी प्रतापराव गुजर यांना युद्धाचे आव्हान दिले. ते असे होते की युद्ध फक्त संभाजी कावजी कोंढाळकर व प्रतापराव गुजर यांच्यात होणार. त्याने एकास एक लढण्याचे आव्हान दिले आणि ते सुद्धा प्रतापराव यांनी स्वीकारले. प्रतापराव गुजर यांनी संभाजी कावजी विरुद्ध बंड पुकारले.
मात्र आव्हान स्वीकारण्यापूर्वी अनेक मावळे हे प्रतापराव यांना म्हणत होते की तुम्ही हे आव्हान स्वीकारू नये. मात्र कुर्तोजी म्हणजेच प्रतापराव यांनी कुणाचंच ऐकलं नाही. सर्वांना कुर्तोजी यांची काळजी वाटू लागली, कारण हा संभाजी कावजी कोंढाळकर अतिशय धिप्पाड शरीरयष्टीचा होता. अहो, आपल्या सरसेनापती नेताजी पालकर यांनाही तो त्या काळात मागे टाकत होता. पण कुर्तोजी गुजर पण खूप चपळ आणि चालाक होते, तेवढा तो कावजी नव्हता. आणि मग युद्धात सुरुवात झाली. संभाजी कावजी प्रतापराव गुजर यांच्यावर वार करू लागला. त्याचा प्रत्येक वार प्रतापराव गुजर हे उधळून लावत होते. त्यांच्यासोबत असणारे आपले गडातील 25-30 मावळे तोंडात बोटं घालून बसली होती. अनेकांना वाटत होते की प्रतापराव गुजर यांचं काही खरं नाही. मात्र युद्धात हस्तक्षेप करता येत नव्हता. पण प्रतापराव स्वतःचं संरक्षण बरोबर करत होते. मग प्रतापराव यांनीही त्यांच्या शमशिरीचे प्रहार त्या धिप्पाड अंगाच्या कावजीवर करायला सुरुवात केली. पण उंची अभावी प्रतापराव यांचे वार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. शेवटी त्यांनी एक युक्ती केली. लांब अशी उंच झेप घेतली आणि त्या संभाजी कावजी यांच्यावर झडप घातली आणि जोरदार असा त्याच्या मानेवर प्रहार केला आणि संभाजी कावजी यांचं मस्तक धडावगे गेलं. सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण याचा सामना कोण करेल हा फार मोठा प्रश्न पडला होता. पण शेवटी प्रतापराव यांनी आपल्या वाटेतला काटा बाजूला केला आणि पुन्हा एकदा राहिलेल्या शत्रू सैन्यावर तुटून पडले. प्रतापराव आनंदरावाच्या मदतीला धावून आले. त्यामुळे आपल्या 500 मावळ्यांमध्ये 10 हत्तीचं बळ संचारलं व ठरल्याप्रमाणे प्रतापराव गुजर आणि आपल्या 500 मावळ्यांनी संभाजी कावजी यांची 4000ची फौज निस्तनाभूत करून टाकली. प्रतापराव गुजर यांनी चाकण संग्रामदुर्ग जिंकून घेतला व चाकणवर भगवा फडकविला. ही आनंदाची बातमी महाराजांना कळाली. महाराजांनी प्रतापराव गुजर यांना राजगडावर बोलवले व त्यांचा यथोचित सन्मान केला. तसेच प्रतापराव गुजर यांना चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याचे किल्लेदार म्हणून त्यांना घोषित केले व फिरोंगजी नरसाळा यांना भोपाळगडची किल्लेदारी महाराजांनी दिली. मात्र संभाजी कावजी कोंढाळकर यांच्या मृत्यूने महाराजांना फार वाईट वाटले, कारण तो राजावर नाराज जरी असला तरी हिंदवी स्वराज्यात त्यांचंही योगदान हे फार महत्त्वाचं होतं. म्हणून शिवराय प्रतापराव गुजर यांना घेऊन संभाजी कावजी यांच्या कोंडवये गावी गेले व त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तसेच संभाजी कावजी यांच्या घराच्या मंडळींना प्रति महिना वेतन सुरू केले आणि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.